Welcome to session 4. One more problem of last exercise 3.1. Tan 50 equal to tan 40 plus 2 times tan of 10. Again here tan 50, tan 40 plus 10. What we do? Tan 50 can be written as tan of 40 plus 10 degree. Am I correct? Here tan 50 as it is, what is formula for this? Which is equal to tan 40 plus tan 10 upon 1 minus प्लस असेल तर डिनॉमिनेटरला मायनस येतं 1 कंपल्सरी आहे. tan 40 इंटू tan 10 कोणता फॉर्म्युला वापरला माहिती आहे ना? tan ऑफ a प्लस b. ओके, दिस इज tan 50. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण, कारण डिनॉमिनेटर आहे का इकडे? नाही. tan 50 इंटू 1 tan 50 minus tan 50 into tan 40 into tan 10 equal to tan 40 plus tan 10 degree. up till any problem? बघा इथपर्यंत काही शंका? ओके, आपल्याला आन्सरमध्ये ही टर्मच नाही आहे. ॲन्सरमध्ये ही टर्म नाही, हिच्याऐवजी फक्त काय आहे? tan 10 आहे. म्हणजे ह्या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी कुणाचं तरी एकाचं कन्वर्जन करावं लागेल. कसं? तर बघा tan 50 मायनस tan 50 कॅन बी रिटर्न ॲज 90 मायनस 40. एम आय करेक्ट? 50 फक्त कुणाचं तरी, याचं किंवा याचं, एकाचं, दोघांचंही नाही. tan 40 into tan 10 equal to tan 40 plus tan 10. कोणाचं तरी एकाचं रूपांतर 90 मायनस करा. आता 90 मायनसला काय होतं? 90 मायनस 90 म्हणजेच π/2 मायनस थीटा. साईनचं रूपांतर काय होईल? कॉस होईल. कॉटचं रूपांतर साईन होईल. मग दोघांचा जर आपण रेशिओ घेतला तर टॅनचं रूपांतर, याचा अर्थ काय होईल? टॅन ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू कॉस अपॉन साईन काय होईल? कॉटमध्ये होईल. म्हणजे याचं रूपांतर काय होईल? टॅन 50 मायनस 90 मायनसला रूपांतर काय झालं? कॉट थीटा. थीटा म्हणजे इथं आहे 40 इंटू टॅन 40 इंटू टॅन 10 आहे त्याचंच इक्वल टू ॲज इट इज टॅन 40 प्लस टॅन 10. आणि कॉट आणि टॅन एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. कॉट कॅन बी रिटर्न ॲज 1 अपॉन टॅन 40. ओके, कॉट थीटा इंटू टॅन थीटा इक्वल टू 1. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. अँड देअरफॉर काय शिल्लक राहिलं? टॅन 50 मायनस 1 इंटू टॅन 10. tan 10 equal to tan 40 plus tan 10. Am I correct? Okay, tan 40 plus tan 10 degree. हा मायनस tan 10 डिग्री तिकडे शिफ्ट करा आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल. देअरफॉर tan 50 डिग्री इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 टाइम्स tan 10 डिग्री आणि हॅन्स द प्रॉब्लेम. आणि असा हा तुमचा ॲन्सर. ओके, एकदम छान प्रॉब्लेम आहे. हे 2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी मागच्यासारखाच आहे. tan 10 प्लस 35 tan 45. याच्यासाठी काय करायचं? tan 45 घ्यायचा. tan 45 इक्वल टू tan 10 प्लस 35. याला tan a प्लस बीचा फॉर्म्युला वापरा आणि tan 45 म्हणजे
1 tan 10 प्लस tan 35 अपॉन 1 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. ओके, याला रूपांतर काय होईल, tan 10 प्लस tan 35 अपॉन 1 मायनस दोघांचा प्रॉडक्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सिम्प्लिफाय करा, आन्सर मिळून जाईल. हा तुमच्यासाठी. कॉट अपॉन टॅन, कॉटचं रूपांतर कॉस अपॉन साईनमध्ये करायचं. कॉस ए अपॉन साईन ए इंटू कॉस 4a अपॉन साईन 4a प्लस 1 अपॉन सेम पार्ट मायनस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम येईल, कट होईल आणि उरलेला कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी, कॉस ए मायनस बी, आणि इथं कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी, कॉस ए प्लस बी. हे दोन फॉर्म्युले वापरा, तुम्हाला डायरेक्ट RHS मिळेल. ओके, हे दोन प्रॉब्लेम तुमच्यासाठी. मी यातला शेवटचा प्रॉब्लेम घेतो या एक्झरसाइजमधला. बघा, कॉस 15 मायनस साईन 15 अपॉन कॉस 15 प्लस साईन 15 इक्वल टू 1 अपॉन √3. यालाही दोन ऑप्शन आहे. ही टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे तेवढं शोधायचं आणि मग 15 प्लस किंवा 15 मायनस तो जो अँगल आहे तो काढा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके, हा एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन याला मी सांगतो आहे. पहिला ऑप्शन काय, हा टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे, 1 अपॉन √3. ही कोणाची किंमत आहे, tan 30. tan 30 इक्वल टू 1 अपॉन √3. ओके, 60ची किंमत √3 आहे, 30ची किंमत आहे 30, 15 प्लस 15 आणि मग पुढे फॉर्म्युला वापरा, आन्सर येऊन जाईल. पेक्षा बेटर वे, लेफ्ट हँड साईड कन्सिडर, हा दुसरा मार्ग, लेफ्ट हँड साईड. ओके, याला काय करायचं माहिती आहे, डिव्हाइड बाय, हा माहिती आहे का, नाही, कॉस 15ने डिव्हाइड करायचं ईच अँड एव्हरी टर्म. कॉस 15 अपॉन कॉस 15 1, साइन 15 अपॉन कॉस 15 tan 15 अपॉन कॉस 15 अपॉन कॉस 15 1 प्लस साइन 15 अपॉन कॉस 15 tan 15. ओके, आता फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा आहे आपल्याला. ओके, इथं tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस साईन अपोजिट आहे ना, मग ही किंमत टॅनच्या कोणत्या अँगलची आहे बघा. पुन्हा सांगतो, ही किंमत टॅनच्या कोणत्या अँगलची आहे, 45 मायनस टॅन ऑफ 15 अपॉन फॉर्म्युला काय आहे, tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan 15 कॅन बी रिटर्न ॲज 1 इंटू tan 15. काही फरक पडेल का, पण हा झाला फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्ट केला 1 ऐवजी. तुम्हाला इथं का नाही टाकला, तर आपले जे टॅनचे फॉर्म्युले आहे त्याच्यामध्ये पहिला 1 आहे डिनॉमिनेटरला आणि पुढे वरती मायनस असेल तर इथं प्लस आहे, इथं प्लस असेल तर इथं मायनस आहे. म्हणून इथं न किंमत टाकता फक्त इथं किंमत टाकली आणि बघा हा कोणाचा फॉर्म्युला आला, विच इज इक्वल टू टॅन ऑफ tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, tan 45 मायनस 15चा फॉर्म्युला आहे. नसेल तर बघा फॉर्म्युला, tan a मायनस tan b इक्वल टू tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. ओके, आणि tan 45 मायनस 15 मीन्स tan 30 and tan 30 इज इक्वल टू 1 अपॉन √3 and which is equal to right hand side and problem is over and out. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, असा हा प्रॉब्लेम. बघा, वन मोर प्रॉब्लेम. इफ साइन ए इक्वल टू -5 अपॉन 13, ए कुठं आहे, पाय लेस दॅन ए, पाय लेस दॅन 3π/2. म्हणजे हा कोणता क्वाड्रंट आहे, पायच्या पुढे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कॉस दोघंही निगेटिव्ह आहे, टॅन पॉझिटिव्ह आहे. कॉस बी 3π/2 टू 2π, हा कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. ओके, मग आपण एक एक घेऊ. मग साईनवरनं आपल्याला साईन ए काय दिलं आहे, -5 अपॉन 13 अँड देअरफॉर फिगर काढा किंवा कॉस ए, आणि ए कुठं आहे, ए लाईज इन π/2 3π/2 म्हणजे थर्ड क्वाड्रंट अँड देअरफॉर cos a इक्वल टू -√1 - sin² a. का,
थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे आणि आयडेंटिटी वापरली कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू, मी कोणती आयडेंटिटी वापरली, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अँड देअरफॉर कॉस थीटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि असा हा पार्ट ओके तुमच्या समोर आहे. टाका किमती त्याच्यात. विच इज इक्वल टू निगेटिव्ह का आहे माहिती आहे ना, थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून निगेटिव्ह प्लस मायनस न घेता फक्त निगेटिव्ह घेतला. 1 मायनस साइन स्क्वेअर 25 अपॉन 169 आणि मग 169 मायनस 25 इज 144 ओके इक्वल टू अंडर रूट ऑफ 144 upon 169 and which is equal to minus 12 upon 30. साइन मिळाला, कॉस मिळाला, याच्यावरनं टॅन पण काढून घ्या. and therefore tan A equal to sin A upon cos A, sin A minus 5 upon 13 minus 12 upon 13 and which is equal to 5 upon 12 आणि असा हा तुमचा टॅन ए. इथपर्यंत साईनवरनं काय काढला आपण, कॉस आणि टॅन काढला ओके. सिमिलरली कॉस बी काय आहे 3 upon 5 and B lie in fourth quadrant. B lie in fourth quadrant okay and therefore याच्यावरनं मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साईन कसा आहे निगेटिव्ह आहे. आयडेंटिटी वापरायची, निगेटिव्ह आहे म्हणून मायनस अंडर रूट ऑफ तेच पुन्हा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अँगल जो असेल तो घ्या. टाका किमती इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 9 अपॉन 25 16 मायनस 25 मायनस 9 16 अपॉन 25 4 अपॉन 5 आणि म्हणून टॅन बी साइन बी अपॉन कॉस बी साइन बी माइनस 4 अपॉन 5 कॉस बी 3 अपॉन 5 5 गेला विच इज इक्वल टू माइनस 4 अपॉन 3 आणि हेन्स युअर ॲन्सर ओके. मिळाल्या किमती. आता एक एक फॉर्म्युला घ्यायचा आणि किमती टाकायच्या. मी एकच सॉल्व करणार, उरलेले दोन तुमच्यासाठी. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी ओके. हा फॉर्म्युला घेतला. टाका किमती विच इज इक्वल टू साइन ए माइनस 5 अपॉन 13 इंटू कॉस बी 3 अपॉन 5 प्लस कॉस ए माइनस 12 अपॉन 13 इंटू साइन बी माइनस 4 अपॉन 5 दोघांचाही डिनॉमिनेटर बघा 13 5 65 इकडे पण 65 मायनस 15 मायनस 5 इंटू 3 मायनस 15 मायनस प्लस 12 चौक 48 48मधनं 15 गेले 48मधनं 15 गेले किती आले 33 अपॉन 65 किती आला आन्सर 33 अपॉन 65 आणि हेन्स युअर ॲन्सर. असाच कॉस ए मायनस बी कॉस बी प्लस साइन बी टॅनचा पण फॉर्म्युला घ्या. किमती तुमच्याकडे आहे टाकून द्या. यू गॉट ॲन्सर. रिमेनिंग इज 2 फॉर यू ओके. ते तुम्ही सॉल्व करा. वी टर्न टुवर्ड्स अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल्स म्हणजे कोणती इफ सम or difference
of any two angles is 0 or multiple of 90 degree किंवा पाय बाय 2. पुन्हा सांगतो, सम or difference of two angles is 0 degree or multiple of 90, then such angles अशा अँगल्सला आपण म्हणतो are called allied angles. अशा अँगलला आपण काय म्हणतो, allied angles. म्हणजे कोणते, हे अँगल पाय बाय 2 मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, नंतर पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा, 90च्या पटीतले अँगल 3 पाय बाय 2 प्लस मायनस थीटा. ही तुमची क्वाड्रंट सिस्टीम आहे. हा 0 आहे, हा तुमचा 90 आहे, हा 180 आहे, हा 270 आहे. ओके, मग यांचे असे फरक पाय बाय 2 मायनस किंवा पाय बाय 2 प्लस दोघांची वजाबाकी जर केली दोन अँगलमध्ये तर ज्यांच्यातला फरक असा येईल अशा अँगल्सला म्हणतो आपण 2 पाय. 90च्या पटीतले 2 पाय प्लस मायनस थीटा यांना म्हणतो आपण अलाइड अँगल फॉर्म्युले. त्यातले दोन आपण बघितलेले आहेत, पाय बाय 2 मायनसचे साईन कॉस दोन्ही पण आपण बघितलेले आहेत. बाकीचे राहिले तर जस्ट वी ट्राय इट. ओके, अलाइड अँगल म्हणजे काय, ज्यांची सम किंवा डिफरन्स इज 0 और मल्टिपल ऑफ 90 किंवा पाय बाय 2 त्यांना म्हणतो आपण अलाइड अँगल्स. ओके, यांचे फॉर्म्युले, फर्स्ट अँगल पाय बाय 2 मायनस थीटा. ओके, देन वी ऑलरेडी प्रूव दॅट साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा कोणता फॉर्म्युला वापरला, साइन ए मायनस बीचा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस 90ची किंमत 0 आहे, साइन 90ची किंमत 1 आहे आणि याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, कॉस थीटा. सिमिलरली कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इक्वल टू काय आला, कॉसचं रूपांतर कशात झालं होतं, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. पुन्हा किमती टाकल्या, 90ची किंमत टाकून दिली, ॲन्सर आलं. आणि याच्यावरनंच आणखी एक किंमत टाकली, टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इक्वल टू कॉट थीटा अँड वाईस वर्सा. आणि असा हा पार्ट. ओके, हा पहिला पार्ट. सिमिलरली फॉर पाय बाय 2 प्लस थीटा, हे प्रूव्ह नाही, मग प्रूव्ह करू, बघूया आपण. साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा कोणता फॉर्म्युला वापरणार, साइन ए प्लस बीचा. काय फॉर्म्युला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पाय बाय 2 प्लस हा कोणता क्वाड्रंट आहे माहिती आहे ना, सेकंड क्वाड्रंट आहे. ओके, आणि हा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट आहे. पाय बाय 2 90 मायनस फर्स्ट क्वाड्रंट, 90 प्लस सेकंड क्वाड्रंट, 90 प्लस सेकंड, 90 मायनस फर्स्ट. ओके ओके, याच्यात काय होईल मग बघा पुन्हा, साइन 90 1 आहे इंटू कॉस थीटा आणि कॉस 90 0 इंटू समथिंग 0, 1 इंटू कॉस थीटा. हा पहिला फॉर्म्युला तुमचा, साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा. आणि दुसरा फॉर्म्युला, कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा कोणता फॉर्म्युला वापरणार, कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके, अगेन कॉस 90 0 आहे, 0 इंटू कॉस थीटा मायनस 1 इंटू साइन थीटा, 0 इंटू समथिंग 0 विच इज इक्वल टू मायनस साइन थीटा. अँड देअरफॉर पुढचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ
पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. आणि दोघांचा रेसिप्रोकल घ्या, तुम्हाला मिळेल टॅन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू साइन अपॉन कॉस. साईनची किंमत आहे कॉस, कॉसची किंमत आहे मायनस साइन, म्हणजेच काय आला मायनस कॉट थीटा. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह असतो, पण 90मुळे साईनचं रूपांतर कशात झालं, कॉटचं रूपांतर साईनमध्ये झालं, टॅनचं कॉटमध्ये झालं. सेकंडमध्ये टॅन पण निगेटिव्ह आहे. ओके, हे फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका, तुम्हाला ॲन्सर मिळून जातील. हे तीन प्रत्येकाचे 3 मिळतात बघा. हा 1 2 3, अगेन हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. ओके, इथपर्यंत काही शंका? अशा प्रकारचे आणखीही रिझल्ट्स आपल्याला तयार करायचे, ते बघू आपण पुढच्या सेशनमध्ये. ओके, अप टिल वी स्टॉप हिअर. बघ, पाय मायनस थीटा. ओके, साइन पाय मायनस थीटा, म्हणजेच हा आहे ए, हा आहे बी. ए मायनस बी, काय फॉर्म्युला, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. जे साईनचं असेल मिडलचं तेच इथं येतं. ओके, साइन पाय, पाय म्हणजे 180 आहे तुमच्याकडे बघा. साइन 180 0 आहे इंटू कॉस थीटा इक्वल टू कॉसची किंमत हा मायनस आहे तसाच, कॉस 180ची किंमत -1 इंटू साइन थीटा. व्हॅल्यू थोड्या टेबलजवळ ठेवा म्हणजे अडचण येणार नाही. ओके, याची किंमत 0 झाली. हा मायनस प्लस साइन थीटा. ओके, कोणता क्वाड्रंट आहे बघा, सेकंड क्वाड्रंट होता. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, परंतु 180 असल्यामुळे आहे तोच अँगल राहिला, थीटाला थीटाच राहिला. कॉस झाला का, नाही झाला. सिमिलरली हा पहिला फॉर्म्युला. दुसरा, अँड कॉस ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू कॉस पाय कॉस थीटा प्लस साइन पाय साइन थीटा. ओके, पुन्हा टाका किमती. कॉस पायची किंमत -1 इंटू कॉस थीटा, साइन पायची किंमत 0 इंटू साइन थीटा. गेली टर्म 0 इंटू समथिंग 0, काय राहिला मायनस कॉस थीटा. ही कुणाची किंमत झाली, कॉस ऑफ पाय मायनस थीटा, म्हणजे 180ला बदललं नाही. अँड देअरफॉर दोघांवरनं तुम्ही किंमत काढा. टॅन ऑफ पाय मायनस थीटा, टॅन कॅन बी रिटन ॲज साइन अपॉन कॉस, आणि साइन पाय मायनस थीटा काय राहिला, साइनच होता, आणि कॉस पाय मायनस थीटा आला मायनस कॉस थीटा, म्हणजेच टॅन ऑफ पाय मायनसची किंमत काय आली मायनस टॅन थीटा, बिकॉज इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. पण 180मुळे पायमुळे चेंज झाला का, नाही. पाय का, तर पाय बाय 2चा मल्टिपल 2 टाइम्स पाय बाय 2 म्हणजे पाय. हा पुढचा अँगल. सिमिलरली तुमच्यासाठी, वी हॅव टू प्रूव्ह फॉर पाय प्लस थीटा. तुमच्यासाठी तुम्ही हे प्रूव्ह करा. पहिला रिझल्ट तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे, साइन ऑफ पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. कारण क्वाड्रंट कोणता आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे. कॉस ऑफ पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस कॉस थीटा, आणि टॅन ऑफ पाय प्लस थीटा इक्वल टू प्लस टॅन थीटा. हे रिझल्ट्स तुमच्यासाठी प्रूव्ह करायला देत आहोत. ओके, हे कशासाठी, होमवर्क. ओके, सिमिलरली also sin of 3 pi upon 2 minus theta equal to sin 3 pi upon 2 minus theta. हा फॉर्म्युला आपण बघूया. ओके, आणि नंतर उरलेले 3 पुन्हा तुम्हाला
होमवर्क म्हणून देतो आहे. ओके, साईन 3π/2 मायनस थिटा म्हणजे कोणते? साईन 3/2 90च्या पटीत आहे तिसरा. याचं रूपांतर हा क्वाड्रंट कोणता आहे माहिती आहे? थर्ड क्वाड्रंट आहे. मायनस कॉस थिटा. कॉस ऑफ 3π/2 मायनस थिटा इक्वल टू मायनस साईन थिटा आणि टॅन ऑफ 3π/2 मायनस थिटा इक्वल टू कॉट थिटा. आणि सिमिलरली फॉर हे तुम्ही प्रूव्ह करायचे आहे. सिमिलरली फॉर 3π/2 प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. आणि मग तुम्हाला याचं हे रिझल्ट्स तुम्ही प्रूव्ह करा. असे प्रत्येकाचे 3 आपण काही प्रूव्ह केले, काही तुमच्यासाठी ठेवले. फक्त घ्या कॉस 3π/2 म्हणजेच 0 आणि साईन 3π/2 -1 ह्या 2 किमती फक्त तुम्हाला लागतील. कोणत्या कोणत्या? साईन 3π/2 साईन 270 -1 आणि कॉस 270 0 या 2 किमती वापरा. तुम्हाला हे दोन्ही फॉर्म्युले येऊन जातील. ओके, अप टिल वी स्टॉप हिअर.